फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. नमस्कार, मी प्राध्यापक एन.आर. जगताप आणि तुम्ही पाहताय चावडी न्यूज. मित्रांनो, आज एक अनोखा असा इंटरव्ह्यू आपण कव्हर करतोय. एक मुलाखत. पुरंदरचे धुरंधर किंवा पुरंदरचे कोहिनूर असं आपण बराच वेळा उल्लेखतो. असंच एक व्यक्तिमत्व जे पुरंदरकर आहेत आणि तब्बल 163 वर्षापासूनच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका मोठ्या संस्थेच्या प्रमुखपदी ज्यांचं नियुक्ती झाली, ज्यांची निवड झालेली आहे, यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत या शैक्षणिक संस्थेविषयी, त्यांच्या अध्यक्षपदाची नियुक्ती कशी झाली, त्यानंतर त्यांचं या संस्थेच्या बाबतीतला पुढचं काय उद्देश आहेत किंवा काय ध्येय आहेत, यानंतर कशा पद्धतीने हा त्यांचा प्रवास झालेला आहे, या बाबतीत आपण सविस्तरपणे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत आहेत श्री बाबासाहेब शिंदे. नमस्कार सर. सर्वप्रथम सर अभिनंदन. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या 1860 साली स्थापन झालेल्या तब्बल 163 वर्षाहून अधिक काळापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपूर्ण कार्यरत असणारी आणि अतिशय उच्च प्रतीचं काम करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली, त्याबद्दल चावडी न्यूज टीम तर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सर, मला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हे आपण खूप वेळा नाव ऐकतो, मयसो किंवा MES असं ज्याला म्हटलं जातं. या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाबतीत थोडंसं जाणून घ्यायचं आणि आमच्या प्रेक्षकांनाही या बाबतीत माहिती व्हावी. अशा पद्धतीने नेमकं काय आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, म्हणजे स्थापना काय झाली, स्थापनेच्या वेळेचा या संस्थेचा हेतू काय होता? पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून संपूर्ण देशभरात ओळखलं जातंच. परंतु या पुणे शहरामध्ये जी स्वातंत्र्यपूर्व काळात पहिली शिक्षण संस्था सुरू झाली ती म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. स्वातंत्र्याच्या पूर्व काळात ज्या काही शिक्षण देण्याच्या व्यवस्था होत्या त्यामध्ये काही तोटक्या मोठ्या आधुनिक काळातले शिक्षण हे फक्त इंग्रजांकडेच होतं. त्या काळात क्रांतीवीर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर या त्रेंनी ऐक्यदेशीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1860 पासून आणि आजपर्यंत कालसुसंगत आधुनिक विद्या देण्याचं काम आणि अद्यापही वर्धिष्णू असलेली ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आहे. आणि पुणे, नगर, सोलापूर, शिरवळ, बारामती, सासवड, कळंबोली, पनवेल अशा वेगवेगळ्या 7 जिल्ह्यामध्ये सोसायटीचा विस्तार झालेला आहे. आणि जवळपास 74 वेगवेगळ्या शाळा किंवा युनिटच्या माध्यमातून विद्यार्जनाचं काम संस्थेच्या माध्यमातून चालतं. शिशु गटापासून म्हणजे पूर्व प्राथमिकपासून ते पदव्युत्तर शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. म्हणजे पुण्यात विचार केला तर पुण्यातील भावे हायस्कूल, रेणुका स्वरूप विद्यालय, गरवारे महाविद्यालय, नंतर विमलाबाई गरवारे हायस्कूल, सासवडचं वाघिरे हायस्कूल, बारामतीचं हायस्कूल, मुलींची सैनिक शाळा सुरू करणारं ही एकमेव संस्था आहे. जेव्हा राज्य सरकारने सैनिक शाळांचं धोरण सुरू आखलं त्यावेळेस सर्व संस्थांनी मुलांच्या सैनिक शाळा सुरू करण्याचं सुरू केलं. एकमेव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशी की मुलींची सैनिक शाळा सुरू केली. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिक शाळा. अशा वेगवेगळ्या सर्व क्षेत्रात MBAचं शिक्षण दिलं जातं. आयुर्वेद मेडिकल कॉलेज आहे. संगणकाचं शिक्षण दिलं जातं. अशा सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या अंगाचं शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज देण्यात येत आहे. सासवड, पुरंदरचा आपण उल्लेख केला. मयसूची स्थापना पुण्यात जरी झाली, पहिली शाळा ही भावे हायस्कूल पुण्यातलं मुलांचं हायस्कूल. त्यानंतर पुण्याबाहेर जे काही संस्थेचा विस्तार, पहिला विस्तार हा सासवडमध्ये आहे.
त्यामुळे सासवड किंवा पुरंदरचं आणि संस्थेचं नाव तर फारच घनिष्ठ आहे. हे जवळजवळ 115 वर्षापूर्वी सासवडमध्ये त्यावेळेस कोणतीही शिक्षणाची व्यवस्था नव्हती. त्या काळात त्यावेळेच्या ज्या आमच्या तपस्वी शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी इथून तिथे जाऊन शाळा सुरू केली. त्या काळात जाण्या येण्याच्या सुविधाही नव्हत्या. अशा काळात इथून बैलगाडीने शक्य असेल पायी असं जाऊन ती शाळा सुरू केली, शाळा चालवली. आणि आजही महेश्वरच्या कोणत्याही शाळा असतील तर त्या शाळामध्ये अत्यंत गुणवत्तेचं शिक्षण आजही दिलं जातं. कुठेही आमच्याकडे व्यापारीकरण न होता मुख्य शिक्षण आणि शिक्षण हेच उद्दिष्ट कायम आजही ठेवण्यात आलेलं आहे. सर, तुम्ही पुरंदरमधल्या पिंगोरी गावचे. पिंगोरी तसं सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. बरोबर. आणि या सैनिकांच्या गावातील एक तरुण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर आता तुम्ही वयाच्या या टप्प्यावरती तुम्ही या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या ज्या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदावरती विराजमान झालेला आहात. तर पुरंदरसाठी काय स्पेशल प्लॅनिंग आहे किंवा आता पुरंदरकरांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या आहे? जसं तुम्ही म्हणताय की पुण्याबाहेरची पहिली संस्था किंवा पहिलं विद्यालय हे सासवडमध्ये आलंय, तर आता पुरंदर सुद्धा हळूहळू वाढतोय, पुरंदरला खेटलंय फक्त. पण आता पुरंदरमध्ये सासवड व्यतिरिक्त ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या दर्जेदार शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या या माध्यमातून अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या काही विद्यालय किंवा कॉलेजेस स्थापन करण्याचा काही विचार आहे का? सासवडचं वाघेरे विद्यालय हे 115 वर्ष जुनं असतं. आजही पुरंदरमधील ती एकमेव विद्यालय असं आहे की त्या विद्यालयात मध्ये पुरंदरच्या जवळजवळ 18 ते 20 गावांमधून विद्यार्थी दररोज जाऊन येऊन करतात. आणि आजही गुणवत्तेचं शिक्षण मिळत असल्यामुळे प्रवेशासाठी प्रचंड त्यात ओघ असतो. आणि म्हणजे पुरंदर सर्वाधिक गावांचं प्रतिनिधित्व करणारी ते विद्यालय आहे. त्या तालुक्यातील इतर गरजा पाहून कसा पद्धतीने विस्तार करता येईल अजून त्याबाबत नक्कीच आम्ही विचार करू आणि त्याला एक सकारात्मक प्रतिसाद त्या भागातून नक्कीच मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. सर, आताची शैक्षणिक जर परिस्थिती बघितली तर आता बऱ्याच वेळा म्हणजे असं म्हटलं जातं की सध्याची जी शैक्षणिक प्रणाली आहे किंवा शिक्षणाचा जो दर्जा आहे तो खालावत चाललेला आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत फक्त पुस्तकी शिक्षण यावरती बऱ्याचदा भर दिला जातो आणि यामधून फक्त बेरोजगारांचा कारखाना बनवणाऱ्या संस्था म्हणून शैक्षणिक संस्था काही काम करतायत असा देखील एक मतप्रवाह तयार होतोय. तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या जे विद्यालय आहे किंवा महाविद्यालय आहे, जसं तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही संगणक शिक्षण देखील दिलं जातं आपल्या संस्थेतून, तर या बाबतीत काय म्हणाल की या मतप्रवाहाच्या विरोधात किंवा या मतप्रवाहाला छेद देणाऱ्या बाबतीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कशा पद्धतीने काम करते? शासकीय धोरणांमुळे असो किंवा परिस्थितीनुसार असो शैक्षणिक क्षेत्राचं खाजगीकरण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ते आता थांबवणंही अवघड आहे. त्याला खाजगीकरण म्हणा, व्यापारीकरण म्हणा, परंतु या परिस्थितीमध्येही मयसोने या मधल्या काळातही किंवा आजही किंवा पुढेही कोणते व्यापारीकरण होणार नाही याची आवर्जून दक्षता घेतलेली आहे. सर्वसामान्यांना माफक योग्य दरात म्हणजे योग्य पद्धतीने चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण कसं मिळेल या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो आजही. आणि त्यामुळेच सर्वसामान्यांचा ओढा हा महेशकडं कायमच आहे. आपण म्हणाला की पुस्तकी शिक्षण, तर आम्ही आता गेल्या सासवडमध्येच एक 15 दिवसापूर्वी विद्याभारतीचा एक कार्यक्रम घेतला होता. तर त्या कार्यक्रमात पूर्व प्राथमिकच्या पालकांची शाळा घेतली होती. आणि त्या पालकांनी त्या विद्यार्थ्यांवरती कसे प्रेशर, बऱ्याचदा पालकांचं काय होतं की मुलगा बालवाडीतच असतो आणि ते म्हणतात त्याला गृहपाठ द्या. त्यांना त्या मुलाला त्याच्या शारीरिक अवयवांचा कसा उपयोग करायचा हे तर पहिल्यांदा कळलं पाहिजे. इथपासून पालकांची पण शाळा घेणं गरजेचं आहे. आणि आम्ही ते पालकांनाही अवगत करतो की त्या मुलांकडून तुम्ही आता या वयात काय अपेक्षित धरता. अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या पद्धतीने पालकांनाही लक्षात आणून देतो. त्याच पद्धतीने विद्यार्थी झापडेबंद विद्यार्थी तयार होऊ नये या दृष्टीने
म्हणजे पुरंदर तालुक्यात अटल टिंकरिंग लॅब ही फक्त महेशाच्या वाघेरे हायस्कूलमध्ये आहे. आता या अटल टिंकरिंग लॅब म्हणून काय झालं, जे शालेय विद्यार्थी आहेत, 5वीचे असो, 5वी ते 10वीचे विद्यार्थी, त्या विद्यार्थी येतात. आपण आवर्जून त्या अटल टिंकरिंगला भेट देऊन त्याची एक चांगली बातमी पण होऊ शकते. विद्यार्थी येतात, विद्यार्थ्यांमध्ये जे लपलेले गुण असतात इनोव्हेशनचे, सुप्त गुणांना सुप्त गुण, मग ते रोबोट तयार करतात किंवा त्या लोकांना आवश्यक असणाऱ्या लोकांच्या गरजेनुसारच एखादं उपकरण तयार करण्याचं असेल, असे वेगवेगळे विद्यार्थी शोध लावतात. आणि असं अटल टिंकरिंग लॅब ही पुरंदर तालुक्यात केवळ आपल्याच आहेत. आणि विशेष म्हणजे आमच्या बऱ्याचशा शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब आहेत. मुलांना लष्करी शिक्षणाची आवड मिळावी. आमच्या बहुतेक शाळांमध्ये NCC आहेत. प्रत्येक शाळांमध्ये आम्ही क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून मुलांचा क्रीडाचा क्षेत्रातला विकास कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. प्रत्येक शाळेत आमची कलावर्धिनी म्हणून एक विंग काम करत असते. अशा मुलांचा सर्वांगीण विकास होईल त्या दृष्टीने पूर्णपणे आम्ही काम करत असतो. म्हणजे फक्त अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्याशी बंधन, मुलांना सामाजिक जाणीव व्हावी म्हणून एक मूठ धान्य गोळा करा. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक मूठ धान्य म्हणजे छोटं फार किरकोळ गोष्ट असते, पण त्या मुलांमध्ये त्या सामाजिक गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून असे धान्य आम्ही गोळा करतो आणि ते आदिवासी भागात, वनवासी भागात विद्यार्थ्यांना ते पोचवण्याचं काम करतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असे स्वतःच्या करिअरचे, सामाजिक जाणीवचे असे अनेक अंगाने डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बऱ्याच प्रमाणावरती वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात. बरोबर. आणि पूर्वीच्या काळात काय होतं, शिक्षकांच्या बाबतीत शिक्षक फार काही शिक्षक डेव्होटेड असायचे आणि ते शिक्षकांमुळे त्या शाळा ओळखल्या जायच्या. आजही आमच्या मयसोमध्ये शिक्षक वर्ग अत्यंत क्रियाशील शिक्षक वर्ग आहे. आमच्या संस्थेचं ब्रीदच आहे. त्याप्रमाणे आम्ही शिक्षण प्रबोधिनीची स्थापना केली आणि त्या शिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षकांना सतत अपग्रेड ठेवून क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे हे आमचे शिक्षक त्यांच्या शिक्षणातून, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून, विद्यार्थ्यांच्या इनोव्हेशनमधून ते सिद्ध करत असतात. सर, आत्ताचं स्पर्धेचं युग आहे. आता जर बघितलं आपण तर आधुनिक शिक्षणावरती भर दिला जातोय आणि मोठ्या प्रमाणावरती गुणांची स्पर्धा वाढत चाललेली आहे. तर या बाबतीत तुमचं वैयक्तिक मत काय आहे, की काय म्हणाले या बाबतीत, की जर आपण जसं मागाशी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही पालकांची शाळा घेतली आणि पालकांना समजावलं की वेगळ्या पद्धतीने की तुम्ही अवास्तव अपेक्षा तुमच्या पाल्याकडून किंवा विद्यार्थ्यांकडून ठेवताय, तर या बाबतीत काय म्हणाल, की नेमकं काय तुमचं वैयक्तिक मत काय, की ही जी स्पर्धा आहे ज्याला जीवघेणी स्पर्धा देखील म्हटलं जातं, आता जर बघितलं तर मुलांच्या आत्महत्या वाढतात आणि गुणांच्या स्पर्धेपायी मुलांचं आत्महत्येचं प्रमाण वाढतंय, की शिक्षकही आणि पालकही त्यांच्यावरती अवास्तव अपेक्षेतून प्रेशर तयार करतात आणि त्या प्रेशर सहन न झाल्याने त्याचं कुठंतरी आत्महत्येला प्रवृत्त होतात विद्यार्थी आणि पाल्य. तर या बाबतीत काय म्हणा? नाही, आता कोटा इथे गेल्या महिन्यामध्येच 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यातला एक आपला मला वाटतं लातूरचाच होता. आणि जी मुलांमध्ये जे रॅट रेस लावतात ते खरोखरच चुकीचं आहे. त्या मुलाचे गुण, त्याचं स्किल हे ओळखून, त्या मुलाची क्षमता ओळखून त्या मुलाकडून अपेक्षा करणं योग्य आहे. आणि केवळ मार्क मिळवून मुलं फार पुढं सेटल होतात किंवा चांगलं प्रगती करतात असं नाही आहे. हे तर आता मार्क हे रॅटेज झालेली आहे. पालकांनी त्या नादाला लागून मुलांवरती अनावश्यक प्रेशर तयार करूच नये. मुलांची आवड पाहूनच त्याची शाखा निवडावी, तरच नाही तर मुलांचा तो सगळा कालावधी हा प्रेशरमध्ये जाऊन उलट त्यांचे सुप्त गुण डेव्हलप होणार नाही. आणि आत्ता बऱ्याच ठिकाणी 11वी 12वीला नियमित शाळा किंवा कॉलेज हे बंद पडत चाललेले आहेत. त्याला म्हणायचं इंटिग्रेटेड स्कूल म्हणतात ते, किंवा काही शब्द डमी स्कूल म्हणतात. आणि मुलांना फक्त प्रवेश त्या कॉलेजमध्ये घ्यायचा आणि प्रत्यक्षात कॉलेज शाळेमध्ये मुलांना 11वी 12वीला पाठवायचंच नाही. वेगळे क्लासेसला मुलांना पाठवलं जातं.
आणि त्याच्यामुळे तिथे फक्त मग दर आठवड्याला मुलांची परीक्षा घेणे, मग त्यात परत क्लासेस, 1 क्लास 2 क्लास 3 क्लास करायचे. मग ज्या मुलांना चांगले मार्क्स पडतील त्यांना वरच्या क्लासमध्ये, मग ज्या मुलांना मार्क नाही पडणार ते त्या वर्गातमध्ये राहतात. मग एखाद्या मुलगा जर चांगला असेल आणि त्याला त्या आठवड्यात त्या महिन्यात ते मार्क कमी पडले तर तो तिथेच राहतो. त्यातून त्याच्या मनात एक नैराश्य तयार होतं. अशा पद्धतीने एक न्यूनगंड वाढला जातो, त्या न्यूनगंड न्यूनगंडातून वाढला परत- जातो. हां. आणि आता परिस्थिती अशी आहे की आपल्या भागात पण हे जे अकॅडमी सुरू झालेले आहेत, ह्या परिस्थिती आमच्या थोपवणं तर अवघड आहे समजा, परंतु आम्ही त्याबाबत पण असा काही विचार करतो आहोत की ही जी रॅट रेस संपून आमच्या इथे अशा पद्धतीचं शिक्षण जे देता येऊ शकतं का, की जेणेकरून मुलांना हे स्पर्धा परीक्षांना पण जाता येईल आणि त्याच वेळेस त्यांना मैदान पण मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल. म्हणजे पूर्ण त्यांना शिक्षणाचा हेतू पण कळेल, अशा पद्धतीने शिक्षण देता येते का, या दृष्टीने आम्ही सासवडमध्ये व बारामतीमध्ये या वर्षीपासून तो प्रयोग आम्ही करत आहोत, जेणेकरून मुलांना ह्या रॅट रेसमधून बाहेर पडतील आणि करिअरच्या शिक्षणाबरोबर जीवनाचं शिक्षण पण त्यांना कसं देता येईल त्यावरती आम्ही काम करत आहोत. सर, आता वैयक्तिक तुमच्या बाबतीत थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की बाबासाहेब शिंदे पुरंदर तालुक्यातील पिंगुरी येथे, तर सर तुमचा प्रवास कसा झाला? तुमचं शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण किंवा कॉलेजचं लाईफ याबद्दल काय? माझं शालेय शिक्षण सर्व हे पुण्यातच झालं. बरं. माझा जन्मही पुण्यातच झाला, शालेय शिक्षणही पुण्यातच झालं आणि मी 17 वर्ष पुण्यात पत्रकारिता करत होतो. पुढारी, तरुण भारत अशा काही वेगवेगळ्या दैनिकांमध्ये काम केलं मी आणि आम्ही झोकून देऊन भरपूर काम केलं. नंतर मी 2011मध्ये नोकरीतून थांबलो आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पण हे व्यवसाय करत असतानाच सार्वजनिक कामाची आवड होती. तेव्हा मी आमचं स्वतःचं जे गाव होतं पिंगोरी, आपण आपला व्यवसाय करावा आणि गावासाठी थोडंफार काहीतरी योगदान द्यावं या उद्देशाने आम्ही गावात ग्रामविकासाचं वेगळी कामं केली. आमच्या गावात 2012 पूर्वी दरवर्षी पिण्यासाठी टँकर येत असत. आम्ही गावकऱ्यांच्या सहकार्यातून जलसंधारणाचं, मृदसंधारणाचे, शेतीचे प्रयोग केले. हे सर्व केल्यामुळे आजही पुरंदर पाऊस नाही तरी आमच्याकडे तलावामध्ये 20-25 फूट खोल पाणी आहे आणि जो एप्रिल मे महिन्यामध्ये टँकर सुरू असायचा तो टँकर बंद झाला. तेव्हा शेतीचे वेगवेगळे प्रयोग करणे, महिलांचा सामूहिक गोठा करणे, बाकी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करणे, तिथली शाळा सुधारणे. म्हणजे आमच्या गावामध्ये डोंगरी भागातलं गाव आहे, मुलांची संख्या तिथे फार कमी होत असते. पण आम्ही असा एक प्रयोग केला की जे जिल्हा परिषद शिक्षक आहेत त्यांनी क्रमिक अभ्यासक्रम शिकवावा आणि आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक शिक्षकांनी नियुक्ती केली गावात. त्यांनी फक्त मग इंग्रजी शिकवावं त्या मुलांना, जे रेग्युलर क्रमिक अभ्यास पण त्यांना मिळेल त्या विद्यार्थ्यांचा होईल आणि जे पालकांची जी इच्छा असते मुलांनी लहानपणा पहिल्यापासून इंग्रजी शिकावं, तर ते असे आम्ही काही प्रयोग केले. शाळेत सुधारणा करणे, तिथं कॉम्प्युटर लॅब करणे. आमच्या गावात जी शाळा आहे हायस्कूलमध्ये कॉम्प्युटर लॅब आहे. असे वेगवेगळे प्रयोग करणे, ग्रामविकासाचं आम्ही झाडे लावणे असे कामं करत होतो. त्यावेळेस सुरुवातीला विशेष म्हणजे ज्यावेळेस आमचं गावाचं पुढं काम करायचं, मी तर शहरातच जन्मलो होतो, गावातलं काही मला माहिती नव्हतं. आम्ही MESचे जे DSW कोर्स होता त्या कोर्सचे विद्यार्थी 3 दिवस गावात राहिले आणि त्यांनी गावाचा सर्वे केला. मग त्या सर्वेनुसार कोणकोणत्या गावांना कामांना प्राधान्य द्यावे असं आणि त्या माध्यमातून आम्ही मग काम केलं. मग दगडूशेठ ट्रस्ट असेल पुण्यातील, वेगवेगळ्या रोटरी क्लब असेल, वेगवेगळे NGO असतील, त्यांच्या माध्यमातून गावात चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं. आता 10 वर्ष गावांनी सेवा करण्याची संधी दिली आणि दरम्यानच्या काळात महेश्वरचा माझा पूर्वीपासूनचा संबंध असतो. 5 वर्षापूर्वी महेश्वरच्या नियामक मंडळ सदस्य म्हणून नियुक्त झाली. माझ्याकडे सासवडची शाळा होते, सैनिक शाळा होती पिरंगूटची. आम्ही त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे अभिनव उपक्रम, चांगले उपक्रम केले. सैनिक शाळेत आमच्याकडे 650 मुली आहेत. पूर्वी आम्ही तिथे एका शाळेत 16 क्रीडा शिक्षक असतील अशी कदाचित महाराष्ट्रातली ती एकमेव शाळा असेल. स्पोर्ट्सचेच म्हणजे रेग्युलर अभ्यास शिकवणारे शिक्षक वेगळे आणि स्पोर्ट्सचे शिक्षक वेगळे, असे स्पोर्ट्सचे 16 शिक्षक आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने ती शाळा मी डेव्हलप केली
आणि मग आमच्याकडे नवीन नवीन लोकांना संधी देण्याची एक परंपरा आहे. त्यानुसार यावर्षी संस्थेकडून सांगितलं तुम्ही ही जबाबदारी घ्या, आमच्याकडे पद नसतं, बरं. ही जबाबदारी असते. हां, आणि मग ही जबाबदारी घ्यावी असं माझं नाव पुढं आलं आणि त्यातून मी ही जबाबदारी घेतलेली आहे. आणि एक ग्रामीण भागातील व्यक्ती सर्व बाकी या महेशसारख्या एक जुन्या एक मोठी परंपरा असलेल्या संस्थेचं नियामक मंडळाचं अध्यक्षपद मिळतं हे माझ्या दृष्टीने नक्कीच भाग्य, म्हणजे अभिमानाची, भाग्याची किंवा गोष्ट आहे. आणि आमच्या गावासाठी ते चांगलं आनंदाचीच बाब आहे. सर, एकंदरीत एक महत्वाचं की तुम्ही जसा उल्लेख केला की तुमच्या गावातल्या शाळेचा तुम्ही त्या पद्धतीने हे केलाय, म्हणजे फक्त मयसोच्याच बाबतीत नाही तर तुमची जरी शहरामध्ये जन्म झालेला असला पुणे शहरामध्ये, तरी गावाची जी नाव आहे ती जोडलेलीच ठेवली तुम्ही. कोणतीही शाळा असेल, जरी एखादी संस्थेची शाळा असेल तर ती खरं तर संस्थेची नसते, ती त्या गावाची शाळा असते. म्हणजे आता सासवडचं आमचं वाघेरे हायस्कूल असेल, आम्ही तिथले, आमचं तर कमर्शियल हेतू नसतोच काही, जे काही तिथून पैसे तयार होतात ते त्यासाठीच वापरतात, इकडून पण आम्ही उलट तिकडे टाकत असतो. पण शिक्षक तिथलेच, विद्यार्थी तिथलेच, ती शाळा ही त्या गावाची शाळा. त्या दृष्टीने आम्ही आमच्या गावातील जी शाळा असतो मग ती शाळा ही आम्ही शिवाजी शिक्षण संस्थेची आहे म्हणून आपण दुर्लक्ष असं नाही. शेवटी त्या संस्थेचं पण काम हे शिक्षण प्रसाराचंच आहे. आम्ही तर असा मयेसकडून कुठं भेदभाव करत नाही. हा, आणि तेच आमचे संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही तिथेही त्या शाळेला पूर्णपणे मदत केली. सायबेज कंपनीकडून आम्ही रूम्स तयार केल्यात. आम्ही मी रोटरी क्लबचा अध्यक्ष होतो औंधचा, तिथून त्या माध्यमातून आम्ही शाळेला कॉम्प्युटर लॅब केली. असं सातत्याने पाण्याची योजना शाळेसाठी रोटरीच्या माध्यमातून करून दिली. असं वेगवेगळं काम आम्ही करत असतो सातत्याने. सर, आता एक शेवटचा प्रश्न की अध्यक्ष पदावरती विराजमान झाला, जसं आता तुम्ही म्हणता तुमची जबाबदारी, थोडक्यात तुम्ही म्हणता म्हणून आम्ही तोही उल्लेख करू की एका मोठ्या जबाबदारीवरती आता तुमच्याकडे एक जबाबदारी सोपवली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने. तर असं काय आहे मनामध्ये की हे जे 5 वर्ष आहेत, या 5 वर्षामध्ये आतापर्यंत, म्हणजे तसं तुम्ही उपाध्यक्ष म्हणून अगोदर ही जबाबदारी स्वीकारलेली होती, पण या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून किंवा या संस्थेचा विकासासाठी असं काय नवीन आयडियाज आहेत की त्या जर तुम्ही थोड्याशा आमच्या प्रेक्षकांसाठी आणि संपूर्णच जे महाराष्ट्र एज्युकेशन शिक्षण संस्था जी आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, तर या बाबतीत बघणारे जे प्रेक्षक आहेत यांनाही माहिती होईल की या 5 वर्षामध्ये नवीन काय प्लॅनिंग आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हे त्या काळानुसार म्हणजे आधुनिक शिक्षण सतत देणारी संस्था आहे. म्हणजे सासवडसारख्या ठिकाणी आत्ता नव्याने आता केंद्र सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली, NEP आपण त्याला म्हणतो. आम्ही सासवडमधल्या शिक्षकांनीही त्याच्यावरती अभ्यास केला आणि आपापले जे पत्रिका होत्या त्याच्यावरती पेपर तयार केले. ते पेपर त्यांनी शाळेमध्ये आम्ही कार्यशाळा आयोजून आणि त्या शाळेमध्ये शिक्षकांनी ती पत्रिका काय NEPचं धोरण ते त्यांनी मांडलं, स्वतः मांडलं, म्हणजे स्वतः अभ्यास करूनच मांडलं त्यांनी. त्याच पद्धतीने आता हे जे NEP नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करून एक आदर्श मॉडेल आम्ही तयार करण्याच्या विचारात आहोत. आणि आम्ही आमचं जे गरवारे कॉलेज आहे, गरवारे महाविद्यालय, IMCC आहे, तिथे नॅकचं आम्हाला एकदम A+ मानांकन मिळालेलं आहे. आत्ता आम्हाला दोन्ही कॉलेजला स्वायत्तता पण मिळालेली आहे. आता आम्ही पुढे स्वायत्तेनंतर आमचं स्वतःचं विद्यापीठ, महेश्वर विद्यापीठ करण्यासाठी नियोजन करत आहोत. आणि आमचा जो शिक्षक वर्ग आहे, प्राध्यापक वर्ग आहे, तो त्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. आणि लवकरच आम्ही महेश्वर विद्यापीठाची स्थापना करतो. म्हणजे लवकरच आम्हाला पुणे विद्यापीठ, टीमवी जसं टिळक विद्यापीठ आणि त्यानंतर आता महेश्वरचं विद्यापीठ बघायला मिळणार. महेश्वर विद्यापीठ अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन. बरोबर सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन विद्यापीठाच्या साठी. आणि प्रेक्षक मित्रांनो, मला एक अभिमान वाटतोय पत्रकार म्हणून की सर पत्रकारितेतून आता म्हणजे पत्रकार फक्त बातम्या लिहिणं किंवा बातम्या प्रसारित करणं, समाजातल्या समस्या मांडणं, याबरोबरच पत्रकारितेतून
पुढे जात सरांनी एका महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या तब्बल 163 वर्षाहून कार्यरत असणाऱ्या मोठ्या संस्थेचा अध्यक्षपदावरती ते आता विराजमान आहेत. एकंदरीतच सर खूप छान वाटलं तुमच्याशी बातचीत करून आणि तुमचे जे शिक्षणाबद्दलचे जे मत आहेत ते जाणून खूप आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते बाबासाहेब शिंदे जे आता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदावरती विराजमान झालेले आहेत. मला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुमची मतं काय आहेत ही जाणून घेण्याबाबतीत आम्ही खूप उत्सुक आहोत. तर खालचा जो कमेंट बॉक्स आहे यामध्ये तुमची मतं नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.